भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. भक्तांची लक्षणं भाग 8. ओव्या आहेत 190 ते 197 आणि गीतेचा श्लोक आहे 17वा. भगवंत ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगत आहेत. श्लोक 17वा. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभ अशुभ परित्यागी भक्तिमान्य मे प्रिय. जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, अप्राप्त वस्तूची इच्छा करत नाही, चांगले व वाईट या दोन्ही विरहित जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीची न देखे मनोनी भोग विशेखे हरिखे जेना. जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदितही होत नाही. आपणची विश्व जाहला तरी भेदभावो सहजच गेला मनोनी द्वेषो ठेला जया पुरुषा. आपणच विश्व आहोत अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासेच नाहीसा झालेला असतो. म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेष बुद्धीही राहिलेली नसते. पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे हे जाणोनी गताचे न शोचिजो. आपले जे खरे त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करत नाही. आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षीना. आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करीत नाही. वोखटे गा गोमटे हे काहीची तया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी. सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे पडत नाहीत त्याप्रमाणे वाईट किंवा बरे हे त्याला काहीच वाटत नाही. ऐसा बोधूची केवळू जो होऊनी असे निखळू त्याही वरी भजन शिवू माझ्या ठाई. असा जो केवळ अखंड बोधरूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पढियंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण. तरी अरे अर्जुना त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही हे तुझी शपथ वाहून सांगतो. पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्र दोही सरिसा पाडू. अर्जुना ज्याच्या ठिकाणी मनाच्या वाकडेपणाची गोष्टही नाही शत्रू आणि मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखीच योग्यता आहे. भगवंतांनी श्लोकात सांगितलं की ज्ञानी भक्त हर्षशोक करीत नाही, द्वेष करीत नाही, तो कशाचीही इच्छा करत नाही. शुभ व अशुभ यांचा त्याने त्याग केलेला असतो. असा जो भक्तिमान असतो तो भगवंतांना प्रिय असतो. थोडक्यात या श्लोकामध्ये भगवंताने द्वंद्वातीतता हे भक्ताचे लक्षण सांगितलेले आहे. आनंददायी अथवा दुःखदायी कशीही परिस्थिती आली तरी भक्ताची वागणूक दोन्ही बाबतीत सम असते. भक्ताच्या ठिकाणी ही जी लक्षणे प्रकट झालेली दिसतात त्याचे कारण म्हणजे त्याला झालेले आत्मज्ञान आहे. हा महत्वाचा मुद्दा ज्ञानदेवानी आपल्या टीकेत अधोरेखित केलेला आहे. आत्मज्ञाना सारिखे गोमटे काहीच न देखे. आत्मज्ञानापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट त्याला त्या तोडीची वाटत नाही. तर सामान्य मनुष्याला विषयोपभोगांपेक्षा कोणतीही गोष्ट चांगली वाटत नाही. त्यामुळे सामान्य मनुष्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती भक्ताची असते. त्याला विषयांचा उपभोग मिळाला म्हणून विशेष आनंद होत नाही किंवा विषय नाही मिळाले म्हणून दुःखही होत नाही. मनुष्याच्या अंगी सामान्यपणे भेदभाव नांदत असतो. एखादी गोष्ट चांगली, एखादी गोष्ट वाईट असं त्यानं ठरवलेलं असतं. साहजिकच चांगल्या गोष्टीची प्राप्ती करून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. वाईट गोष्ट प्राप्त न होण्याबद्दल तो आटोकाट प्रयत्न करत असतो. दुसऱ्याला चांगली गोष्ट मिळून आपल्याला वाईट गोष्ट प्राप्त झाली तर त्याचे त्याला दुःख होतं. मग त्यातून द्वेष उद्भवतो. आत्मज्ञानी भक्ताच्या बाबतीत आपणाची विश्व जाहला अशी त्याची मनोधारणा असते. त्याचा आत्मा विश्वात्मक बनलेला असतो. विश्वात्म्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे आपपरभाव नाहीसा झालेला असतो. मग त्याला द्वेष कोणाबद्दल वाटणार?
एखादी गोष्ट हातातून निसटली तरी त्याला त्याचा शोक वाटत नाही, कारण ह्या गोष्टी नाशिवंतच असतात. आज आहेत तर उद्या नाहीत. मग नाश पावणे हा जिचा स्वभाव आहे त्याबद्दल शोक कशाला करायचा. आत्मस्वरूप कल्पांतीही नाश पावणारे नाही हे त्याने जाणलेले असते व तो आत्मस्वरूपी स्थिर झालेला असतो. द्वैत असेल तरच मनुष्य काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करेल, पण आत्मवस्तूपेक्षा दुसरी वस्तूच नाही असा त्याचा ठाम निश्चय झालेला असल्यामुळं मग कोणत्या वस्तूची तो इच्छा करणार. आत्मज्ञानामुळे त्याच्या ठाई समवृत्ती बांधलेली असते. द्वैत नाहीसे झाल्यामुळे हे चांगले हे वाईट हा भावच मनात नसतो. हे स्पष्ट करण्यास ज्ञानदेवाने सूर्याचे उदाहरण दिलेले. आपल्याला जरी दिवस व अंधार यांचा अनुभव येत असला तरी सूर्याचा तसा अनुभव नसतो. तो नित्य प्रकाशमानच असतो. तसा भक्त आत्मज्ञान प्रकाशाने युक्त असतो. त्यामुळे द्वंद्व त्याच्या ठिकाणी नसतेच. मग त्याला भेद तरी कसा कळणार. तो विशुद्ध बोध स्वरूप झालेला असतो. तरीही तो भगवंतांचा भक्त असतो, त्यांची भक्ती करत असतो. आत्मज्ञान झाले, भगवंत व भक्त एकरूप झाले तरी त्याचे भजन चालूच असतं. ज्ञानोत्तर भक्ती तो करत असतो. अशा भक्ताशीच भगवंतांची सोयरीक असते. तोच भक्त त्यांना प्रिय असतो असे ज्ञानदेवांच्या भगवंतांनी शपथपूर्वक सांगितलेले आहे. आता आणखी काही लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत, तो भाग आपण उद्या पाहू.